चला आज बनवूया मस्त कारल्याची भाजी करायची आपल्याला। सुरुवातीला बघा मी अर्धा किलो कारले घेतलेले आणि आपल्याला ते पाण्यात टाकून त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे थोडासा कडवटपणा असतो तो लागत नाही कारले आपल्याला, कडवटपणा दूर होऊन जातो हळद आणि मिठाने। थोड्या वेळ असंच ठेवायचं आपल्याला मीठ आणि हळद पाण्यामध्ये टाकून कारले, आणि धुवून घ्यायचे मग आपल्याला, आणि मस्त आपल्याला त्या गोल चकत्या कापायच्या आपल्याला। एकदम टेस्टी बनवायचे, चटकदार, एकदम तोंडाला चवच येईल असे आपल्याला कारले बनवायचे। आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल मस्त चकत्या कापून घ्यायच्या आहे कारल्याच्या। यापूर्वी आपले मसाल्याचे पण झालेले, वाफवून पण केलेले आपण मस्त स्टीमरमध्ये, आणि आता मस्त आपण करतोय गोल चकत्या कापून मस्त सुकी कारली करायची आपल्याला। आता आपल्या सगळ्या चकत्या कापून झालेल्या बघा कारल्याच्या मस्त, आणि त्यातल्या पण बिया काढून घ्यायच्या अशा। आपल्या बिया पण काढून झालेल्या आहे। आता एका ताटात आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे सुका। त्यासाठी बघा मी लाल तिखट, गरम मसाला, हळद घेतलेली, धणे पावडर, जिरे पावडर, आणि त्याच्यामध्ये मस्त आपण आमचूर मसाला टाकलेला आहे। त्याच्याने टेस्ट इतकी छान येते, तुम्ही असे सुद्धा खाऊ शकाल। असे कारले आपल्याला बनवायचे, मस्त आंबट तिखट, आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार। लाल काश्मीरी मिर्च पण टाकलेली मी पावडर, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्याने चमच्याने। आणि मस्त 2 चमचे आपण आमचूर पावडर टाकलेली, छोटे चमचे। मीठ टाकलेले चवीनुसार, आणि आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं बघा सुका मसाला। आपल्याला पाणी वापरायचंच नाही याच्यामध्ये, असे सुके मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे। वरण भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, आणि असे पण पोळी भाकरीबरोबर खाऊ शकता। आणि बघा सगळा मसाला आपण कारल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हाताने बघा मी मिक्स करून घेते, पूर्ण कारल्याला आपल्याला मसाला लागेल अशा पद्धतीने बघा। आणि आता एक लिंबू घेतलेला आहे आपण, त्याचा पण रस टाकायचा आहे, लिंबाचा रस। आणि बघा कापून त्याच्यामध्ये मस्त रस टाकलेला आहे लिंबाचा। परत सगळं मिक्स करून घ्यायचे बघा। आता मोठा असा पसरट पॅन ठेवलेला आहे मी, त्याच्यात तेल टाकलेलं आहे, आणि सगळे आपल्याला कारले टाकून घ्यायचे मस्त, कारले चिप्स, आणि छान परतून घ्यायचे बघा उलटणीच्या सहाय्याने सगळ्या बाजूनी। आपल्याला अशाच प्रकारे, आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं आपल्याला, आणि तयार होतील मस्त आपले कारल्याचे चिप्स खाण्यासाठी। चिप्स म्हणू शकतो आपण, मस्त कारल्याच्या चकत्या म्हणू शकतो। बघा तयार आहे आपले मस्त कारल्याचे चिप्स खाण्यासाठी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा।